सुप्रभात मित्रांनो, आज आपण 4था दिवस आहे, म्हणजे 28th आहे. तर 28 जानेवारी. तर आता 4था दिवस आहे आज आपला लास्ट डे आहे, कारण आपली 5 वाजता ट्रेन आहे इकडनं उदयपूर स्टेशनवरनं. तर ती पकडणार आहोत आपण. आपला सेम रूट आहे जाताना आपण. आज 4था दिवस आहे. आज आपण खूप सारे वेगवेगळे स्पॉट करणार आहोत. तुम्हाला सांगतो कसं कसं आहे काय आहे ते. पण एक गोष्ट होती काय, इथे आपण जेव्हा राहतो तेव्हा आपल्याला खाणं पण तेवढंच इम्पॉर्टंट आहे, कारण फूड फॅसिलिटीज पण तेवढ्या इम्पॉर्टंट आहेत. कारण सगळीकडे त्याच गोष्टी भेटतात असं नाही. तर इथे हॉटेलच्या माझ्या नियर बाय हॉटेल, म्हणजे मी सिटी पॅलेसच्या बाजूलाच, म्हणजे अराउंड 700पासून हॉटेल घेतलेलं. त्याच्या पण डिटेल्स मी पुढे मेन्शन करतो. आणि खाण्यासाठी पण इकडे खूप सारे ऑप्शन्स आहेत, जसे की आता आम्ही काय काय खाल्लेलं ते तुम्हाला दाखवतो. तर हे जे समोर दिसत आहेत ते पराठेवाले आहेत. इथे आपली गुलाब बाग आहे, या साईडला जी दिसते ना तुम्हाला ती गुलाब बाग आहे. तर या गुलाब बागेच्या समोर ही पूर्ण गुलाब बाग आहे. ह्याचा सेकंड गेट हा आहे. त्या सेकंड गेटच्या समोरच तुम्हाला ना इथे पराठेवाले आहे. आणि रात्री 10-11 वाजेपर्यंत चालू असतात पराठे, त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही आपल्याला खायला. आणि इथे 4-5 पराठेवाले आहेत, त्यामुळे वेगवेगळे पराठेवाले आहेत. आम्ही या आंटीचा पण ट्राय केलेला, त्या आंटीचा ट्राय केलेला. त्याच्यानंतर इकडे हे आहेत त्यांचा पण ट्राय केलेले आहेत. आता आम्ही खाणार पण आहोत पराठे भेटतात, मॅगी भेटते, दाल भट्टी भेटते. आम्ही पराठे ट्राय केलेले, आलू केलेला, कोबी केलेला, आणि छास पण मस्त भेटतं. तर हे बघा. तर बघितलात ना पराठे कसे होते. तर आणि घी बी एक नंबर होतं, मस्त टाकून देतात. पराठे पण मस्त होत्या. आम्ही 2 पराठे ट्राय केलेले, 3 पराठे, एक आलू पराठा, एक पंजाबी पराठा आणि एक मेथी पराठा. गुजरात पराठा सेंटर आहे तिथे पहिल्यांदा ट्राय केलेला, त्या आंटी आहेत त्यांच्याकडे. आणि त्याच्यानंतर हे मुलं होती त्यांच्याकडे आम्ही ट्राय केलेलं. श्री पंडितजी पराठेवाले त्यांच्याकडे दुसऱ्या वेळा ट्राय केलेलं. तर मस्त आहेत पराठेमध्ये, चटण्या पण एक नंबर होत्या. तर तुम्ही आलात आणि फूडचं ऑप्शन बघा. आणि फूड इथे मस्त भेटतं. पराठे खाऊन आपण राहू शकतो असं काही नाही. पण पराठे पण ट्राय केलेले, मस्त होते. आणि अजून एक इथे मुंबल म्हणून हॉटेल आहे, तिकडे आम्ही नॉनव्हेज ट्राय केलेलं, ते पण मस्त होतं. म्हणजे आपल्या हॉटेलच्या खालीच आहे. आता तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी आमचं हॉटेल पूर्ण दाखवतो, त्याचं ते बघा. म्हणजे तुम्हाला बुकिंग करायचं असेल तर तुम्ही बुकिंग करू शकता. आणि इथे राहून जवळच आहे, म्हणजे सगळं नियर बाय आहे, त्यामुळे जाऊ शकता. फक्त इकडनं आपल्याला सज्जनगड आणि म्हणजे मान्सून पॅलेस आणि आपलं फतेसागर लेक हे थोडं लांब आहे. पण इकडनं ऑटो आपल्याला अवेलेबल भेटतात. आणि आम्ही सकाळी 5:30ला पण आम्हाला रिक्षा इकडनं भेटलेला आहे, म्हणून हा स्पॉट एकदम मस्त आहे राहण्यासाठी. आणि आपल्या गुलाबबागच्या बाजूलाच आहे. तर मी तुम्हाला बाकीचं सगळं सांगतो. आता आपण पराठे बघितले, आवडले असतील तर, व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि इथे आल्यानंतर नक्की टेस्ट करा पराठे. चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.